जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीसाठी उभारत आहेत भाजप पक्षाकडून. आपण आता वाघोलीमध्ये कशी परिस्थिती राहील, त्यांना वाघोलीमधून कशा पद्धतीने त्यांना मतदान पडेल, तुम्हाला काय सांगता येईल? चांगलं पडेल की 50-60-65% जाईल. काय कारण आहे एवढं चांगलं मतदान व्हायचं आणि त्यांची कामं काय या भागात या परिसरात काय सांगता येतील? चांगला माणूस आहे, संदर्भात काय चांगला माणूस आहे. समजा वाघोली चांगलं मतदान होईल चांगलं. शेतकऱ्याला मदत करतात का? हां करते शेतकऱ्याला मदत करते. विकास चांगला आहे आणि इकडल्या भागात समजा चांगला पाठिंबा आहे त्यांना. ते BJPत आहे ते, त्यामुळं चांगलं मतदान त्यांना होईल. वाघोलीतनं चांगलं मतदान होईल का? हां, हां. कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीसाठी उभा राहत आहेत. त्यांना वाघोलीमधून कशा पद्धतीनं मतदान होईल हे तुम्हाला काय वाटतं? या संदर्भात कशी परिस्थिती राहील नक्की? 70%च्या पुढं म्हटलं तर काय हरकत नाही, पण त्याच्या आत काय येणार नाही, त्या हिशोबानं मतदान होणार. म्हणजे आता 90% म्हणल्यावर काय होतं माहिती आहे का, लोकांचा संभ्रम निर्माण होतोय. त्यापेक्षा 90% म्हणण्यावे 70%च्या पुढं होतंय म्हटल्यानंतर काय कारण आहे इतकं चांगलं मतदान व्हायचं, काय सांगता येईल? लोकल विषय कारखाना आहे, प्लस काय आमच्या गावातील रोजगारी म्हणजे कामगार तिथं कामाला आहेत, प्लस आणि त्यांचं जाणं येणं गावात असतं किंवा विकासाची कामं जास्त आहेत त्यांची, त्यासाठी होईल असं वाटतं. आणखीन काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी? या परिसरात काय कामं केलीत का त्यांनी? काय तुमच्या लक्षात आहेत का? काम भरपूर आहे. रस्त्याची कामं केली, ते वरचा पूर्ण चढ होता ते सगळं मुरमान भरून घेतलेला आहे. परत तिकडे 2-3 ठिकाणी कामं चांगली केली त्यांनी, काही कामाबद्दल काय अडचण नाही त्यांची. वाघोलीतनं चांगलं मतदान होईल का? 100% होणार. जकराया शुगरचे चेअरमन कुरुल जिल्हा परिषदमधून निवडणुकीसाठी उभे आहेत BJP पक्षाकडून कमळ या चिन्हावरती. त्यांना वाघोलीतून मतदान कसं होईल, काय सांगता येईल? त्याला कसं आहे की त्यांनी आज जे सुशिक्षित बेकार जे मुलं आहेत त्यांनी तिथं कामाला घेतलेत, त्यांना वेळेवर पगार देत आहेत. त्याला म्हणजे ह्या भागातला त्यांनी बराच ऊस बीस आहे, ते कुणाचा ऊस ठुलाला नाही, व्यवस्थित सगळं आहे. जिथं काय अडचणी असेल गावाला तिथं सभामंडप त्यांनी दिलेला आहे, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्याला 100% वाघोलीतून मतदान होणार आहे. आणखीन काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी? बरंच त्यांनी रस्त्याची कामं, हो जे तुम्हाला सांगितले आत्ता मी, कुठं सभामंडप जर त्यांचा करायचा म्हणला तर त्या ठिकाणी करून त्यांनी देणार. म्हणजे विकास कामाला प्रोत्साहन देतात, प्रोत्साहन चांगलं देते. आता स्थितीला इथं वाघोलीतनं कसं मतदान होईल? 100% मतदान त्यांना होते. सगळे लोक त्यांच्याच माग आहेत आता सध्या इथं वाघोलीत सुद्धा होईल का मतदान? होतंय. राहील कुरुल जिल्हा परिषद गटामधून BJP पक्षाकडून कमळ या चिन्हावरती जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत. एकंदरीत त्यांना वाघोलीतून परिस्थिती कशी होईल, त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल? तरी होते 70% मतदान फुल होते. आणि शिवाय फॅक्टरी जवळ असल्यामुळं वाघोलीचं कार्यक्षेत्र देखील त्यांच्या ह्याचंच आहे, त्यामुळं कशाची अडचण पडू देत नाहीत ते, त्यामुळं ठीकच होईल. समजा काय आणखीन काय विकास कामं इकडं काय त्यांनी केलेले आहेत का? काय विकास कामं म्हणजे काय, रस्तं ही आणि शेवटी गावातली मजूर काय आहेत कामावर तिथं, म्हणजे तरुणांच्या हाताला रोजगार दिलाय. रोजगार दिला आहे त्यांनी, महागारी कोणाला पाठवलेलं नाही. असं चांगलं मतदान होईल का एकंदरीत? होईल की, किती टक्क्यापर्यंत जाईल? तरी 70% होते वाघोलीतून सचिन जाधव जकराया शुगरचे चेअरमन कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत BJP पक्षाकडून, भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती. एकंदरीत वाघोली गावातून त्यांना कसं मतदान होईल, तुम्हाला काय सांगता येईल? वाघोली गावातून एक 70-80% मतदान होणार आहे. 80-90% मला तरी काय अडचण नाही, कारण कामाचा सोर्स त्यांचा चांगला आहे. कामं भरपूर केलेत आणि गोरगरिबांना पण चांगल्यापैकी मदत केलेली आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना आमच्या गावातून वाघोलीवाडीतनं कसली अडचणी येणार नाही. आणि काय त्यांच्या कामाविषयी सांगता येईल? इथल्या परिसरातील युवकांना त्यांनी रोजगार दिला आहे? कामासंदर्भात कुठलंही कसलंही काम असू द्या, घेऊन गेले की कामं त्यांनी केलेलेच आहे. ते का सत्तेत असू द्या किंवा नसू द्या, तरी पण त्यांनी भरपूर कामाचं वाघोलीला योगदान दिलेलं. इथून मतदान कसं होईल वाघोलीत?
इथून भाजपसाठी होणारच आहे. सचिन जाधव साहेब उभारलेत म्हणलं चांगलं होईल का? तर एक नंबर होणार. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीसाठी उभा राहत आहेत BJP पक्षाकडून. मग त्यांना वाघोलीतून मतदान कशा पद्धतीने होईल तुम्हाला काय सांगता येईल? भरपूर मतदान होणार आहे. जवळजवळ 80 ते 90% वरती मतदान होईल. कारण ह्या भागातलं म्हणजे जवळचा हातगुंड्यावरला माणूस आहे ते. कधी बी आपल्याला विचारता येते अडीअडचणी, आणि त्यामुळे त्यांना मतदान जास्त होणार. स्थानिक लेवलचं आहे आणि काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी वगैरे तुम्हाला काय सांगता येईल का? काम. म्हणजे तसं बघायला गेलं नित्याचे म्हणजे दररोजची ओळख पाळख असल्यामुळं तसं ते चांगलेच आहेत. या परिसरातील लोकांना रोजगार दिलाय का त्यांनी? हां, भरपूर. प्रत्येक म्हणजे हे खेड्यातलं वाघोली ते जवळजवळ 25-30 लोक पोरं कामाला येते तिथं, आणि ते सांगते एवढा पगार आहे तेवढा पगार आहे, भरपूर सांगते. मग लोकांच्या मदतीला धावून येतात का? धावून आता नोकरी म्हटल्यानंतर धावून येणारच की, पर्याय तसा आहेच की. मग समस्या सोडवतात का? जी समस्या घेऊन तिथं जाते ते त्यांच्याविषयी काय? भरपूर काय ना काय म्हणजे सांगते ते. कारण आता ते आपण ते सोन्यापाची आई वारली होती त्या ठिकाणी सुद्धा ते आलतेच तिथं. म्हणजे सुखादुखात सहभागी होते. सुखादुखात सहभागी होते. चांगलं मतदान होईल का वाघोलीतून? हो, भरपूर ते. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? BJP पक्षाकडून ते उभा राहत आहेत कमळ या चिन्हावरती. एकंदरीत वाघोलीतून त्यांना मतदान कसं होईल? त्यांनी कोणकोणती कामं या परिसरामध्ये केलेली आहेत? ऊसाबद्दल चांगलं काम केलेलं आहे. बिलं दिलीत वेळच्या वेळेला, साखर वाटप केली आहे, आणि कार्यक्रम ही साडे वाटप ही ती सगळे चांगलं काम केलेले आहे. त्याच्याबद्दल आपलं मत चांगलं. इथून कशा पद्धतीनं त्यांना मतदान होईल? वाघोलीतून किती टक्केपर्यंत मतदान होईल? चांगल्या प्रकारे होईल. चांगल्या प्रकारे होईल. लिडिंगला राहतील का इथून? हां, लिडिंगला राहतील. आणि काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी वगैरे? अजून पुढं काम करण्याची त्यांची उमेद आहे, आणि चांगलं काम करू शकतो. इथून चांगलं मतदान होईल का वाघोलीतून? होतं. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहत आहेत BJP पक्षाकडून. तुम्हाला काय वाटतंय वाघोलीतून त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल? मतदान चांगलं होईल का? आम्ही त्यांना संपूर्ण सपोर्ट देऊ, आणि चांगल्या पद्धतीने आमचे मतदान त्यांना करू, आणि त्यांना निवडून आणू. इथून मतदान किती टक्क्यापर्यंत जाईल? लीडला राहतील का या गावातून वाघोलीतून? राहतील. किती टक्के मतदान होईल? जवळजवळ 80-85-90% जाते. त्यांची कोणकोणती कामं सांगता येतील सर्वसामान्य त्यांनी लोकांची? पूर्ण आमच्या याला अडचणीला उभा राहिलेली ती, आणि राहणार बी आहे ते. आमचं पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. चांगलं मतदान होईल? होय. कशी परिस्थिती राहील एकंदरीत? सचिन जाधव यांना, जकराय शुगरचे चेअरमन आहेत ते, BJP पक्षाकडून निवडणुकीसाठी उभा राहत आहेत कुरुल जिल्हा परिषद गटामधून. वाघोलीतून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला? सर्वप्रथम मी सांगतो, मोहोळ तालुक्याचे भागीरथी ते सन्माननीय राजनजी मालक यांच्या नेतृत्वाखाली व BJP पक्षाच्या अंतर्गत माननीय सचिन जाधव मालक यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे. आता ही उमेदवारी निश्चित झालेली आहे, परंतु आपल्या भागात राजन मालक किंवा BJP यांचा गट मोठा आहे. शिवाय सचिन मालकांचं सुद्धा काम चांगलं आहे या भागात, जेणेकरून ऊसाचा प्रश्न असेल, रस्ते असतील, किरकोळ गोष्टी असतील, सुविधाच्या बाबतीत त्यांनी CRSच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये वाघोलीमधून किमान 80%च्या पुढं तर लीड जाणार म्हणजे जाणार. कारण स्थानिक उमेदवार आहे, उद्या आम्ही त्यांना भेटून बोलू शकतो, मला या गोष्टीचं काय झालं, त्या गोष्टीचं काय झालं. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी इथल्या इथं सोडवल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी कुठं नरखेडला वगैरे किंवा कुठं बाहेरगावी जायची गरज नाही आपल्याला. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीत निश्चितच सचिन मालकांना या भागातून चांगल्या प्रकारे लीड मिळणार म्हणजे मिळणार, त्यात काही वाद नाही. सध्या परिस्थितीला त्यांनी या परिसरामध्ये म्हणजे वाघोलीतील बऱ्याच युवकांना रोजगार दिल्याचं सुद्धा चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगता येईल? माझ्या मते भारत देशातील पहिला साखर कारखाना त्यांचा असा आहे जो सर्व प्रोजेक्टनी सुसज्ज आहे, आणि त्या माध्यमातून को जनरेशन डिस्टिलरी असेल, फार्मा असेल, याच्या माध्यमातून माझ्या वाघोली गावातील जो सुशिक्षित बेरोजगार युवक होता
तो कुठल्याही वाम मार्गाला न लागता एक उद्योगाला, व्यवसायाला किंवा कामानिमित्त कुठं तर आपली रोजीरोटी कमवून सन्मानानं जीवन जगत आहे. त्याबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की बाबा आमच्या गावातील तरुण मुलं आहेत ते कुठेही वाया न जाता आपल्या पद्धतीने घर, प्रपंच, कुटुंब, रोजगाराच्या माध्यमातून सन्मानाने जगत आहेत. अजून जकराय शुगरमध्ये नोकरीला आहे. नोकरी करतात. त्याच्यामुळे काही आम्हाला असं वाटत नाही ते आमच्या घरचा उमेदवार असल्यासारखं आहे सध्याच्या कंडिशनला. वाघोलीतून परिस्थिती कशी राहील? किती टक्क्यापर्यंत मतदान जाईल इथून? वाघोलीमधून निश्चितच 80% पुढं तर साधारणपणे जाईलच. विजय निश्चित आहे का? विजय निश्चित आहे. फक्त आम्ही लीडसाठी पळतोय. आदरणीय मालकांच्या आदेशानुसार आम्ही फक्त लीडसाठी पळतोय, बाकी काही नाही. चांगलं मतदान होईल? निश्चित मतदान 100% चांगलं होणार आहे. काही त्यात वाद नाही.